तिकडे डोंबिवली आरएसएस शाखेवरील दगडफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आप्पा दातार चौकात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची एक सभा झाली। या सभेत मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुकानांमधून काही खरेदी करू नका, मुस्लिम रिक्षा चालकाच्या रिक्षात बसू नका असं थेट आव्हान या सभेत करण्यात आलंय। 2 दिवसांपूर्वीच्या सभेतला हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान 20% मालक हे मुसलमान आहेत। शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत। आपल्या डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची माहितीही आपल्याला पाहिजे। चालक आणि मालक वेगवेगळे असतात। मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही। मी 4-5 किलोमीटर चालत तरी जाईन। होय होय। डोंबिवली आरएसएस शाखेवरील दगडफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता आप्पा दातार चौकात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची एक सभा झाली आहे आणि या सभेमध्ये मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुकानांमधून काही खरेदी करू नका, मुस्लिम रिक्षा चालकाच्या रिक्षातही बसू नका असं थेट आव्हान यावेळी करण्यात आलंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमजद शेख आहे। अमजद, एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलंय आणि दुसरीकडे आता आरएसएसच्या सभेत थेट आव्हान करण्यात आलंय, का अधिक माहिती आहे? दीपाली, काही दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेतील कचोरे परिसरात आरएसएसच्या शाखेवर जे काही मुलं प्रशिक्षण घेत होते त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती। या प्रकरणात 4 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नंतर एका आरोपीला अटक देखील झाली होती। हा प्रकरण ताजा असताना या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीतील आप्पा दातार चौकात गेल्या काही दिवसापासून निषेध आंदोलन सुरू आहे आणि अशी एक सभा आरएसएसच्या कार्यकर्ता आणि हिंदूवादी संघटनेच्या लोकांनी सभा आयोजित केली होती। या सभेच्या दरम्यान जे एक कार्यकर्ता आहेत त्यांनी असं आवाहन केले आहे की जे मुस्लिम लोक आहेत त्यांचा आर्थिक बहिष्कार करावा आणि एवढंच नाही तर ते रिक्षा बसू नये। या प्रकरणात अद्याप पोलिसांची काही प्रतिक्रिया आली नाहीये। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परत एकदा हा चर्चेचा विषय ठरलाय। दीपाली, धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।